15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच आपण आलेलो आहे आज भामचंद्र डोंगरावरती. चला तर मित्रांनो, आपल्या आज ट्रेकला सुरुवात करूया आणि बघूया भामचंद्र डोंगरांवरती कुठली बघण्याची ठिकाणे आहेत. चला तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीलाच थोडंसं वरती आल्यानंतर इथं आपल्याला एक मारुतीचं मंदिर दिसतं. इथं बघू शकता तुम्ही पाठीमाग मारुतीचं मंदिर आहे. आपण सह्याद्रीत फिरत असताना संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय, तो येथे आठवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे अळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगाहेत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कमंडलू देह उपचारा, जाणवतो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार रुची सेऊ. तुका मने होय मनासी संवाद, आपुलाची वाद अपनाशी. मित्रांनो, अशा गडकिल्ल्यांवरती आल्यावर आपलाच मनाशी आपला संवाद होतो. मित्रांनो, इथं भामचंद्र डोंगरावरती आल्यानंतर फक्त आपल्याला 10 ते 15 मिनिटाचा जंगल पॅच लागतो आणि जंगल पॅच कंप्लीट करून आपण वरती आलेलो आहे. मित्रांनो, आपल्याला भामचंद्र गडाविषयी माहितीतले पुढारी बघूया काय सांगतात. रामकृष्ण हरी. हा भामचंद्र डोंगर फार पूर्वीचा आहे. हे शिवलिंग या मंदिराला आता 2000 वर्ष झालेले आहे. म्हणजे इथं तुकाराम महाराज त्या 3 डोंगरावर जायचे, घोराडेश्वर, भंडारेश्वर आणि भामचंद्र. तुकाराम महाराज या डोंगर हे शिवकालीन पुराण मंदिर आहे. 2000 वर्ष होऊन गेल्या मंदिराला. पण तुकाराम महाराज इथं आले, इथं दर्शन घेतलं आणि वर गुफा आहे तिथं. त्या गुफेत जाऊन बसले. तिथं 15 दिवस त्यांनी अन्न पाणी न घेता 15 दिवस रामकृष्ण हरी या नामाचा जप केला, ध्यानधारणा केली आणि त्यांना साक्षात पांडुरंग परमेश्वर दर्शन झाला. तिथं साक्षात्कार झाला पांडुरंग परमेश्वर. आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्रभागी माझी स्नान दर्शने गावात तया होय मुक्ती केते वाचन आमजो गाळ. जय देव जय देव जय पांडुरंगा. तुम्ही बघू शकता इथं पाण्याचं टाकं सुद्धा दिसतं आपल्याला. कुंड म्हणा. आणि संत तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे इथे साधना केली तसेच अनेक देहू आणि आळंदीतील संत या ठिकाणी साधना करण्यासाठी येतात आणि इथे राहतात.
मित्रांनो, समोर आल्यानंतर आपल्याला या पायऱ्यांनी वरती तुकाराम महाराजांनी ज्या गुफेमध्ये साधना केली होती त्या गुफेमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. पावसाने आज जराशी उघडीक दिल्यामुळे व्हिडिओ शूट करायला सोपं जात आहे. मित्रांनो, समोर आल्यावरती आपण बघू शकतो इथं भगीरथी कुंड आहे. आणि भगीरथी कुंड आपण बघितल्यानंतर त्याच्या बाजूलाच इथं एक मंदिर आहे. मित्रांनो, आपण खाली भामचंद्र देवाचं म्हणजेच महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर वरती आलो. वरती आल्यानंतर हे ठिकाण आहे की जेथे संत तुकाराम महाराजांनी 15 दिवस साधना केली होती. 15 दिवस साधना करून संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं. आणि इथं अभंग लिहिलेले बघा. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्म. म्हणजे 15 दिवस तुकाराम महाराजांनी तपश्चर्या करून विठोबाला आपलंसं केलं. आणि भामगिरी पठारी म्हणजेच भामचंद्र डोंगर, हाच तो भामचंद्र डोंगर. तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्याला भामगिरी पर्वत म्हणलेला आहे. नंतर पुढे म्हणतात, निर्वाण जाणूनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबिले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर जैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. म्हणजेच मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी इथं बसून साधना केली. ती साधना करणं सोपं नव्हतं, कारण ह्या भागात तेव्हा खूप सर्प विंचू होते आणि व्याघ्र सुद्धा होते. ते संत तुकाराम महाराजांच्या अंगाला चावत असून सुद्धा त्यांनी आपली तपश्चर्या सोडली नाही. त्यांनी आपली तपश्चर्या कंटिन्यू ठेवली. कंटिन्यू ते 15 दिवस तपश्चर्या करत होते. आणि त्याच तपश्चर्यानंतर पांडुरंग त्यांना प्राप्त झाला. आणि नंतर मित्रांनो, पांडुरंग प्राप्तीनंतर पांडुरंगाला आपलंसं केल्यानंतर हीच तपश्चर्या पूर्ण करून संत तुकाराम महाराजांनी समोर तुकाराम गाथा लिहिला. आणि त्यानंतर राजगडाचं काम कंप्लीट झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज याच वाटेवरून जात असताना इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची भेट झाली होती. तेव्हा त्यांचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना आपलं गुरु मानला. आणि नंतर संत तुकाराम महाराजांनी सर्व गाथा लिहिली, सर्व गाथा सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. मित्रांनो, ही तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दगडात कोरलेली संत तुकाराम महाराजांची मूर्ती बघून अगदी असं थोडंसं 5 मिनिटं डोळे बंद करून बसलं तर आपल्याला आठवतं की तेव्हा त्यांनी कशी साधना तपश्चर्या केली असेल. म्हणजे इथे येऊन आपल्याला एकदम असं मन आपलं शांत होतं आणि ही मूर्ती अशी हृदयात आपल्या कायमची साठवून राहते. त्यामुळे मित्रांनो, आपण भामचंद्र डोंगराला नक्की भेट द्या. अतिशय इथं भक्तिमय वातावरण आहे, त्यामुळे तुम्ही इथं नक्की एकदा भेट द्या. खूप छान असा हा डोंगर आहे. आणि इथं संत तुकाराम महाराजांनी साधना केल्यानंतर त्याच्यानंतर अनेक साधक येतात. अनेक साधक येऊन इथं गाथा पारायण करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात आणि त्यानंतर मृदंग शिकतात. म्हणजे जे देहू आळंदीला जे मुलं येतात ते इथं गाथा पारायण करून मृदंग पूर्ण शिकून, म्हणजे कीर्तन करणं सोपं नव्हे, त्यांना खूप अगोदर त्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. 3-4 वर्ष ते कंटिन्यू इथं शिकता आणि ते शिकल्यानंतरच ते समोर जाऊन कुठे एक महान कीर्तनकार बनतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे या भामचंद्र डोंगराचा इतिहास आहे. आता आपण संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण वरती डोंगरावरती जाणार आहोत.
म्हणा बेडकर चला म्हणा मला कुठे काय येतंय या कदा अभंग म्हणा. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाशिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची अशा या म्हणीप्रमाणे आपण या ठिकाणी भंडारेमाळा डोंगरावर आलेलो आहोत. मित्रांनो, हा भामचंद्र डोंगर आणि तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकता. माझ्या पाठीमागे तो आहे भंडारा डोंगर आणि त्याच्याच पलीकडे आपल्याला घोरडेश्वर मंदिर, तिथं पण एक महादेवाचं मंदिर आहे, आपण बघितलंच होतं. मित्रांनो, शिक्षण, जबाबदाऱ्या, नोकरी आणि इतर लहान सहान गोष्टीमधून येणाऱ्या दुःखामध्ये आपण इतके अटकून गेलेलो आहोत की हा क्षण परत नाही हे पूर्णपणे विसरूनच जातो. सुखी आणि आनंदी राहण्यासाठी आपण दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो, परंतु या सर्वांमध्ये वेळ केव्हा निघून जातो हे आपल्याला समजत नाही. मित्रांनो, आयुष्य हे परत नाही हे आपणास ठाऊक असून सुद्धा आपण आज उद्या करत आपला वेळ वाया घालवतो. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात वेळ काढून गडकिल्ल्यांना आणि अशा ठिकाणांना जरूर भेट द्या, कारण हे आपल्याला परत कधीच बघायला मिळणार नाही. मित्रांनो, ही अतिशय सुंदर आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, परंतु काही अतिशहाणे आणि महामूर्ख लोक इथं येतात आणि स्वतःची नावं लिहून जातात. हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे. मित्रांनो, ज्या संतांनी इतके दिवस तपश्चर्या केली, साधना केली, त्यांनी कधी आपले नावं इथं लिहिले नाही आणि हे लोक येतात आणि नावं लिहून जातात. यांची लायकी फक्त घरातल्या तांब्यावरती आणि बादलीवरती नावं लिहिणे इतकीच असती आणि आणखी ते असं निसर्गरम्य ठिकाण नावं लिहून खराब करतात. त्यामुळे आपण गड किल्ल्यांवरती किंवा डोंगरावरती आल्यावरती व्यवस्थित निसर्गाचा आनंद घ्या आणि इथल्या पावित्र्याचे भान राखा. इथलं पावित्र्य खराब न करता आपण व्यवस्थित बघून वापस जा आणि या गोष्टीची सगळ्यांनी काळजी घ्या आणि गड किल्ल्यांचा आदर करा. मित्रांनो, आपण इथं आता ठिकाण बघितलंय आणि आता आपण डोंगर उतरण्यास सुरुवात करतो आहोत. आपण 15 ते 20 मिनिटात त्या मंदिरापर्यंत परत पोहोचू. किती दिवसापासून येतं बाबा इथं? मी आता 200. हा का? पहिले किती दिवस राहिलेले इथं? पहिले बरेच दिवस कंपनी नव्हती. हा का? आता कंपनी झाल्या. पहिले बरे होते. कंपनीने दुःख. गाव कुठलं तुमचं? आपलं जालना जिल्हा. जालना. आणि इथं किती दिवसापासून राहता? इथं किती दिवसापासून राहता? इथं आता बरेच दिवस. हा. 2-3 वर्ष. म्हणजे इथं तुम्ही गाथा ते वाचलेली का अगोदर? तुकाराम गाथा ते वाचलेली का अगोदर? पारायण केलेलं आहे का? इथं अजून पण बाकी म्हणजे संत मंडळी ते येत आहे का? बाकी संत मंडळी पण येतात का इथं? सप्ते असतो वार. इथं वरती सप्ताह असतो का? कार्तिक झाली सुरुवात. हा हा. आता राहिलेली पहिल्या वाली झाडी नाही, आता पडझड झाली. पहिलं अगोदर जास्त झाडी ते होती का? ते कंपन्यामुळे लोक कमी झाली. जमिनी गेले लोक. पहिले कंपन्या नव्हते का पहिले?
मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला भंडारा डोंगराचा ट्रेक कंप्लीट झाला. खूप छान असा डोंगर आहे आणि याच डोंगरामध्ये संत तुकाराम महाराजांनी 15 दिवस तपश्चर्या करून पांडुरंग परमात्म्याला आपलं करून घेतलं. मित्रांनो, तुम्ही नक्की या डोंगराला भेट द्या. इथं येण्यासाठी पुण्यामधून बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे. आपण निगडीमध्ये आल्यानंतर तिथून वासुली गावाची बस पकडून आपण येथे येऊ शकतो. तुम्ही या ठिकाणाला नक्कीच एकदा भेट द्या. आणि शेवटी एकच, हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय शिवराय.